नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आपण मागच्या भागात जमिनीचं विभाजन पाहिलं. या भागात आपण धार्मिक इनामं जी दिली जायची त्याविषयी माहिती घेणार आहोत. महाराजांचं मूळ उद्देशच हिंदवी स्वराज्याचंच होतं. त्यासाठी आपल्या धर्माचा प्रचार करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं होतं. आणि याचसाठी महाराजांच्या अनेक पत्रांमध्ये हे वाक्य तर नेहमीच येतं, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हे राज्य म्हणजे श्रींचा प्रसादच. अशी वाक्य ज्याच्यात असतील ते हिंदवी स्वराज्य होणार नाही का? ठीक आहे, तो वेगळा मुद्दा. तर आपण येतोय धार्मिक इनामांकडे. ही धार्मिक इनामं हे वेगवेगळ्या मठांना, मशिदींना, हो मशिदींना सुद्धा, मंदिरांना, विविध संतांच्या संस्थेला दिली जायची. आणि त्या दिलेल्या इनामाच्या जमिनीतून जे उत्पन्न यायचं त्यावर त्या संस्थेचा पूर्ण खर्च चालायचा. त्यांना कर सुद्धा नव्हता, त्यांना सारा सुद्धा भरावा लागत नसे. आणि हे जे संस्थान होतं, हे जे इनाम होतं हे वंश परंपरागत असायचं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर ते इनाम दिलं गेलं, व्यक्ती म्हणजे त्या संस्थानाच्या ट्रस्टीला ते इनाम दिलं गेलं, तर त्यालाच ते पुढे त्याच्याच वंशामध्ये ते पुढे दिलं जायचं. वंश परंपरागत होतं. एकदा का ते इनाम गेलं पुन्हा त्या वंशाला ते परत मिळायचं नाही, ते इतर वंशांना ट्रान्सफर व्हायचं. पण सहसा अशी जात नव्हती. ही माहिती तुम्हाला माहिती होती का? कमेंटद्वारे नक्की कळवा.